डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील म श्री विठ्ठलरामजी शिंदे पुलाजवळ 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:15च्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। सकाळी 7:15च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलातून बंदुकीच्या गोळ्या झाडल्या। डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली। यामुळे पुरोगामी चळवळीतील नेत्यांना मोठा धक्का बसला। पुरोगामी महाराष्ट्रातील एका विचारवंताची अशी हत्या होणं हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरले। या केसचा घटनाक्रम असा आहे की या केसमध्ये पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली। मे 2014 मध्ये तपासाची सूत्रे ही CBI कडे सोपवण्यात आली होती। जून 2016 मध्ये CBIने चार्जशीट दाखल केली। जून 2016 मध्ये CBI कडून तब्बल 2 वर्षांनी पहिला आरोपी वीरेंद्र तावडेला पनवेलमधून अटक करण्यात आली। 2016 मध्ये CBI कडून वीरेंद्र तावडेवर हत्या आणि हत्येचे षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र ATS कडून वैभव राऊत आणि शरद कळसकरला अटक करण्यात येते। मे 2019 ला ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला या प्रकरणात CBI अटक करते, परंतु नंतर पुनाळेकर आणि विक्रम भावेला कोर्टाकडून बेल दिली जाते। सप्टेंबर 2019 मध्ये सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे चार्जशीटमधून वगळण्यात येते। या प्रकरणामध्ये तपास पुणे शहर पोलिसांकडून ATS ला देण्यात आला होता। त्यानंतर हा तपास CBI कडे सोपवण्यात आलेला होता। डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे सह ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली। यांच्या विरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले। डॉक्टर तावडेला पनवेलच्या सनातन संस्थेतील आश्रमामधून अटक करण्यात आलेली होती। डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची रेकी करण्याचा आरोप विक्रम भावेवरती होता। चार्जशीटमध्ये आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर पिस्तूल खाडीत फेकून देण्याचा सल्ला ॲडव्होकेट पुनाळेकर यांनी दिलेला असल्यामुळे चार्जशीटमध्ये आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर ते पिस्तूल खाडीत फेकून देण्याचा सल्ला दिल्याचा आरोप ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर या वकिलावर करण्यात आला होता। सुरुवातीला वर्षभर पुणे पोलिसांच्या एकही पुरावा हाती लागलेला नव्हता। तेव्हा पत्रकार केतन तिरोडकर यांनी संबंधित तपास हा CBI कडे सोपवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयामध्ये दाखल केली होती। परंतु दुसरीकडे डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या तपासादरम्यान पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटकच्या ATSने पुण्यातील चिंचवड परिसरातून अमोल काळेला ताब्यात घेतले। काळे हा सनातन संस्थेशी संबंधित होता। याच्याकडूनच नालासोपारा येथील वैभव राऊत बद्दल माहिती मिळाली। या वैभव राऊतच्या घरातून शस्त्रे व स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले व या वैभव राऊतकडूनच शरद कळसकर बद्दल माहिती मिळाली व पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले। कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉक्टर दाभोळकर यांचा खून केल्याची स्पष्ट कबुलीच दिली होती। डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल 8 वर्षांनी कोर्टात केसला सुरुवात झाली। विशेष कोर्टाचे न्यायाधीश SR नावंदर यांच्या कोर्टात 15 सप्टेंबर 2021 रोजी सुनावणीला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली। या ट्रायल दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। CBI कडून स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 साक्षीदार तपासले। CBIने कोर्टापुढे जो युक्तिवाद केला त्यातील मुख्य मुद्दे असे होते की डॉक्टर दाभोळकरांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता। या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना ओळखले आहे। पुढे CBIने युक्तिवादामध्ये म्हटले की डॉक्टर दाभोळकर यांचे पुत्र डॉक्टर हमीद दाभोळकर, अनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोळकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती। त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी
सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह ओळखले। आरोपी सचिन अंदुरेने गुन्हा केल्याचा कबुली जबाबच दिला होता। दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यासाठी वापरल्या गेलेले पिस्तूल जप्तच झाले नाही, परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे कबूल केले होते। सीबीआयने पुढे युक्तिवादामध्ये हेही म्हटले, ससून हॉस्पिटलचे डॉक्टर अजय तावरे यांनी दाभोळकरांच्या मृत शरीरातून 2 गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचे कोर्टामध्ये स्पष्ट सांगितले होते। तब्बल 11 वर्षांनी पुण्याच्या विशेष न्यायालयाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये निकाल दिला। यामध्ये 5 आरोपी करण्यात आले। त्यापैकी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली, तसेच 5 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला। परंतु 3 आरोपी मात्र, त्यामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। परंतु कोर्टाने आपल्या निकालपत्रात हेही म्हटले की डॉक्टर तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे, तसेच त्यावर संशय घेण्याची परिस्थिती आहे, परंतु त्याच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस व सरकारी पक्ष अपयशी ठरले आहेत। तसेच भावे आणि पुनाळेकर यांच्या विरोधात सुद्धा सक्षम पुरावे गोळा करण्यात आले नाही। आरोपी क्रमांक 1 वीरेंद्र तावडे याच्यावर कट कारस्थान केल्याचा आरोप होता, पण निर्दोष सोडले। आरोपी संजीव पुनाळेकरने मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, पण त्यांनाही निर्दोष सोडण्यात आले। सोबत विक्रम भावेला सुद्धा निर्दोष सोडले गेले। या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने हेही म्हटले की कोणाचाही खून होणे ही दुर्दैवी घटना आहे। साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचे समर्थन करणारी वक्तव्य केली गेली हे सुद्धा दुर्दैवी आहे व त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले। पण प्रश्न असा आहे की खरंच न्याय झाला का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची निर्गुण हत्या आपल्या पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राची शरमेने मान खाली जाणारी ही घटना आहे। हत्येनंतर जवळपास 11 वर्षांनी 2 आरोपींना जन्मठेप व 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येते। हा निकाल समाधानकारक नाहीच। न्यायालयांचे काम एका विशिष्ट चौकटीत चालत असते, त्यामध्ये समोर आलेले साक्षीदार, कागदपत्रे, तपास, सुसंगत मांडणी, विविध वैद्यकीय व त्यांचा वैज्ञानिक अहवाल, वकिलांचे युक्तिवाद अशी ही चौकट असते। ही चौकट बांधेसूद व भक्कम करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सरकारी पक्षावरती असते, मात्र ते या केसमध्ये सुरुवातीपासूनच दिसून आले नाही। डॉक्टर दाभोळकरांची हत्या म्हणजे महाराष्ट्रातील विवेकी विचाराची हत्या। ही आर्तवेदना विसरल्या जाणार नाही, परंतु यामध्ये तपास यंत्रणांनी योग्य काम केले असते, सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली असती तर निकाल काही वेगळा लागला असता। परंतु मुळातच डॉक्टर दाभोळकरांच्या केसमध्ये तपासाची हेळसांड हे सुरुवातीपासूनच स्पष्ट दिसत होती। काही काळ तर तपास दिशाहीनच होता। जीवनभर डॉक्टर दाभोळकर अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढले। आपण बघत असतो की एखाद्या ॲक्टरच्या घराला गोळी लागली, जमीन आसमान एक करून त्या आरोपींना पकडल्या जाते। या केसमध्ये मात्र ही कार्यक्षमता क्षीण झालेली होती। खरे पाहता डॉक्टर दाभोळकर हे संतांचेच कार्य करत होते। आपल्या महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा किंबहुना या कायद्याला संमत होण्याकरता डॉक्टर दाभोळकरांचे प्राण जावे लागले। खरा धर्म जादूटोणा भूतखेत, जारण मरण नवस यात नाही, हेच आपले संत सांगत होते। आता सरकारी पक्षाने या निकालाला चॅलेंज करायला हवे, त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करायला हवी। आता झालेला न्याय हा नेमके कुणाचे मनोबल वाढवणारा आहे असा प्रश्न पडतो। निकाल लागला, मात्र न्याय प्रतीक्षेत आहे। डॉक्टर दाभोळकरांचे कर्तृत्व पाहून व पाखंडी लोकांविरुद्ध जो लढा त्यांनी दिला त्याचा अभिमान वाटतो, असे हे समाजसुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर। जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विषय आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।